खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. जय महाराष्ट्र. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसामध्ये आपण सर्व पत्रकार बांधव पाहत असाल की विटा शहरामध्ये डंपरच्या माध्यमातून माणसं मारण्याची मालिका सुरू झाली आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला माहित असेल एका मावशींना त्या डंपरने अक्षरशः एखाद्या प्राण्याला मारावं त्या पद्धतीनं त्या मावशींचा त्या डंपरने, त्या डंपर चालकाने, त्या डंपरच्या मालकाने बळी घेतला. त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये 22 तारखेला तोच मालक, तोच चालक आणि तोच डंपर त्यांनी विटा शहरामध्ये आपले जे पोस्टमन होते नागेवाडीचे त्यांचा बळी घेतला. म्हणजे नक्की चालू काय आहे विटा शहरामध्ये व तालुक्यामध्ये हा प्रश्न पडतो. आता आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते डंपरची वाहतूक चालू आहे आणि ती डंपरची वाहतूक कशासाठी चालू आहे, जो काही मुरुम जो काढला जातोय आणि त्या ज्या पद्धतीनं वाळू तस्कर होते, ज्या पद्धतीने गांजा तस्कर आहेत, ड्रग्स तस्कर आहेत, आणखीन कोणते तस्कर असतील, त्या पद्धतीनं ह्या क्षेत्रामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ह्या मुरुम क्षेत्रामधली मोठी तस्करी वाढलेली आहे. आणि त्या माध्यमातून अक्षरशः आपल्या विटा शहरामधले 2 माणसांचा बळी गेलेला आहे. हे कोण आहे डंपर चालक, हे कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे जे मालक कोण, बर त्या लोकांच्यावरती जर कारवाई झाली तर त्यांना एका आठवड्याच्या किंवा 3 दिवसामध्ये जामीन मिळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना पत्रकार बांधवांना मला सांगायचं आहे, या लोकांनी काय परवाना काढलाय का माणसं मारण्याचा? चौकामध्ये आले तर यांची वाहनं शिस्तीत चालत नाहीत. अक्षरशः कुठं तर बाहेर रस्त्याला महामार्गावरती ज्या पद्धतीने आपण वाहनं पळवतो त्या पद्धतीने नालायक मंडळी वाहनं पळवत आहेत. त्यानंतर हे 2 घटना होणी त्याच्यावरती कोणीही आतापर्यंत काही कारवाई केली नाही. तालुक्याचे आमदार मान्य सुहास बाबर असतील, या दोन्ही प्रकरणावरती त्यांचा एकही शब्द नाही. आज तालुक्यामध्ये 5 महिन्यामध्ये 2 बळी घेतलेत त्या डंपरच्या यातून. हे कोण आहे डंपर चालक, हे जे मालक कोण आहेत? आणि माझा आपल्या तहसीलदारांना, आपल्या प्रांतांना आणि त्याच पद्धतीनं PI साहेबांनाही माझा प्रश्न आहे, आज हे सगळं तुमच्या डोळ्यात देखत होतं. तुमच्या डोळ्यात देखत होत असताना तुम्ही याच्यावरती काय कारवाई करताय? कारवाई या लोकांच्यावरती का केली जात नाही? जरी कारवाई केली तरी 2-3 दिवसात ही मंडळी सुटतात आणि पुन्हा तेच धंदे तेच पद्धतीने चालू आहे त्यांचे. या डंपरचे आमचे प्राईम न्यूजचे संपादक यांनी परवा दिवशी एक व्हिडिओ त्यांच्या फेसबुकवरती व्हायरल केला. एक डंपर आहे, त्या डंपरला कोणताही नंबर नाही. तो कोणाचा डंपर आहे,
तो डंपर जर इतर कुणाला जर पुन्हा तोच अपघात झाला तर तो डंपर ओळखायचा कसा, त्या डंपरच्या मालकाला पकडायचा कसा? त्यामुळे आमची PI नाही विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्या. जे डंपर चालक आहे, ते डंपरचे मालक आहे, त्या सर्वांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एकूण आपल्या तालुक्यामध्ये डंपर किती आहेत, त्याचे मालक कोण आहेत, जे चालक आहेत त्यांचे परवाना आहे का, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी तातडीने बैठक घेऊन या सगळ्या डंपर मालकांना बोलून घ्यायला हवं, त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. हे मला आपल्या तालुक्यांच्या PI सांगायचं. 15 दिवसामध्ये जर तुम्ही या लोकांच्यावरती जर कारवाई केली नाही तर 16व्या-17व्या दिवशी तहसील कार्यालयाच्या बाहेर शिवसेना बेमुदत आंदोलन करेल. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ, जय शिवराय. आज ही पत्रकार परिषद या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे की जी आपल्या तालुक्यात प्रामुख्याने विट्या शहरामध्ये डंपर अपघाताची जी मालिका चालू आहे त्याच्याकडं राजकीय लोकांचा असू द्या, प्रशासनाचा असू द्या, लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधी पत्रकार परिषद आज इथं आयोजित केलेली आहे. या माध्यमातून शिवसेनेला एवढंच सांगायचं आहे की ही जी अपघाताची शृंखला आहे आणि ज्या लोकांचा इथं बळी जातो, ज्या लोकांचा इथं जीव घेतला जातो, जीव जातोय, त्या लोकांच्या कुटुंबाची अवस्था काय होत असेल, कोणाच्या घरातला करता जातो, कोणाचा आधार जात असतो. आणि आज बघायला गेलं तर आपल्या तालुक्याचे जे नेते मंडळी आहेत किंवा प्रस्थापित आहेत, कोण विरोधी पक्षाच्या बाकड्यावर बसला असेल, आज ही सर्व लोक आपापले उमेदवार निवडून आणायच्यात व्यस्त झालेले आहेत. यांनी जाऊन बघितलं का हो त्या माणसाच्या घरी ऍक्सिडेंट झाला, त्या माणसाची घरची काय अवस्था आहे किंवा त्या माणसाचा अपराधी कोण आहे त्याच्याबद्दल काय विचारपूस केली किंवा कुठं पोलीस स्टेशनला त्याची चौकशी केली? असं कुठल्याही प्रकारे घडलं जात नाही. आज विचार करा तुम्ही, एखाद्या माणसावर जर अत्याचार झाला तर त्यानं जाऊन ठाण मांडून बसायचं का, ओरडून सांगायचं का माझ्यावर अत्याचार झालाय आणि तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या? आज तुम्ही जेव्हा मतं मागायला जाता, मतदानाच्या काळात तुम्ही ज्यावेळेस लोकांचे पाय धरता, तसंच तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या काही अडचणी असतात, लोकांच्या काही समस्या असतात, लोकांवर काही संकट येतात, त्यावेळेस त्या लोकांकडे का जात नाही? हा माझा निक्षूळ सवाल आहे या लोकांना. आज विचार करा तुम्ही, या डंपरवाल्यांना काही सर्टिफिकेट दिलंय का हो? तुम्ही जावा आणि अपघात करा आणि तुम्हाला तिसऱ्या दिवशी जामीन आहे. आज कायद्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बेलेबल ऑफेन्स आहे, ठीक आहे, पण कुठल्या पार्श्वभूमीवर? तोच डंपर, तोच ड्रायव्हर, तोच मालक आणि मरणारा मात्र दुसराच कोणीतरी आहे. अशा किती जणांचे बळी हे लोक घेणार आहेत? मग त्यावेळेस मला खरंच निक्षून विचारणं आहे ट्रॅफिक पोलिसांना सुद्धा की ज्या वेळेस तोच डंपर आणि तोच ड्रायव्हर पुन्हा त्याच रस्त्याने प्रवास करत असतो त्यावेळेस तुमचं लक्ष कुठं असतं? ज्या ड्रायव्हरच्या हातून 2-4 महिन्यापूर्वी एखाद्या महिलेचा बळी घेतला जातो, अपघात म्हणता येणार नाही कारण ती जर सिच्युएशन बघितलं तर मागणं येऊन तिने धडक दिलेली आहे आणि त्या धडकेत ती मागल्या चाकाखाली आली. आणि आता दुसरा घडलेला अपघातही अगदी सेम टू सेम त्याच प्रकारे घडलेला आहे. मागणं येऊन धडक देऊन परत ते मागल्या चाकाखाली जाऊन अक्षरशः त्या लोकांचा चुराडा झालेला आहे. आणि असं असताना मग ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष कुठं आहे? मग का जाणून बुजून कानाडोळा केला जातोय का? या डंपरचे मालक कोण आहेत? मग यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते का? आणि असं जाणून बुजून दुर्लक्ष करत असताना ह्या ज्या लोकांचा बळी जातो याला जबाबदार कोण? आज हा आमचा ठासून प्रश्न आहे. आज प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, तुम्ही तिथं फक्त मग बसून तुमच्याकडे सुई पडली तर तुमच्यापर्यंत पोहोचत असते घटना. मग ट्रॅफिक मध्ये तोच ड्रायव्हर पुन्हा ती गाडी चालवत असताना बऱ्याच डंपरला डबल ब्रेक नसत्या, तो कुठेतरी एखाद्याला उडून जर पळून गेला तर तुम्ही कुणाला धरणार आहे? तो मी नव्हेच, मग कुणाला धरणार आहे? आज तिसऱ्या दिवशी त्याला टेबल जामीन मिळतो, पण ज्यावेळेस तो जामीन मिळत असताना त्याची मागली पार्श्वभूमी बघितली पाहिजे. ज्यावेळेस तो पहिला अपघात करतो त्यानंतर त्याला लगेच परमिशन कोण देतं डंपर चालवायला? आणि परत त्याच माणसाकडे परत तसाच अपघात घडतो. म्हणजे हे किती दुर्दैव आहे. एखादा व्यक्ती खोकार गुन्हेगार आहे असेल आणि हे आम्हाला माहित आहे तरी पण आम्ही त्याला जामीन देतो आणि जा बाबा अजून एखाद्याला मारून ये. हा असाच प्रकार झाला. आज एखाद्या घरातला माणूस जर एखाद्या अपघाताला बळी ठरत असेल तर त्यांची मानसिक खच्चीकरण झालेलं असतं, आर्थिक खच्चीकरण झालेलं असतं. अशी लोक आवाज उठवू शकत नाहीत. अशा वेळेस मग या प्रस्थापितांनी, आमदार म्हणवणाऱ्यांनी तिथं जावं, त्यांना विचारावं, तुम्ही जर अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती फोफावत असणार असाल तर आज सामान्य माणसाचं जगणं मुश्किल केलं आहे. तुम्ही आज फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठीच राजकारण करताय. इथं कुठल्याही गोष्टी सामान्य लोकांना मिळत नाही. सामान्य लोकांचा कुठेही विचार केला जात नाही.
नुसतं तुम्ही स्वतःच्या उमेदवारी कशी निवडून येतील आणि स्वतःचं राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल एवढ्याकडेच लक्ष देतात. आज समाजात इतके भयानक प्रश्न इथं उपस्थित असताना, इतका मोठा प्रश्न ऐरवून असताना, माणसाची जिव्हाळ मरणाच्या खेळाची तुम्ही खेळत असताना, तुम्ही जर त्या घरी जाऊन त्यांना विचारणार सुद्धा नसाल की बाबा तुमचं काय झालंय, तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली का, त्यांना आपण कुठून देऊ शकतो का, त्यांच्या आज कुटुंबाचा कणा ढासळलेला आहे, हे सगळं असत असताना ते जे डंपर कोणाचे आहेत, त्यांचं परमिशन आहे का, त्या ड्रायव्हरला परत परमिशन कशी मिळाली, या सगळ्याची चौकशी आज प्रशासनाकडून आणि प्रतिनिधीकडून, लोकप्रतिनिधीकडून सुद्धा झाली पाहिजे. आणि ती जर नाही झाली तर जसं साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही आमच्या सिंहसेनेच्या मार्गानं ते काम करणारच आहोत. याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.